स्ट्रायकर एंडवर इम्रान तडवी आणि यावेळी अर्जुन राठोड आले आल्याच अर्जुन आपल्या भातातील अस्त्रांचा वापर करतोय, पिटाळतोय चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून सीमा पार मॅक्झिमम बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. अर्जुन राठोड एक आक्रमक सुरुवात, जणू काही सेट होऊन आलाय डगआउट मधून. 5 ओव्हरची मॅच आहे, जास्त वेळ नाहीये. हेच जणू काय आपल्या बॅटिंग मधून त्याला सांगायचं आहे. या दरम्यान चेंडू भरकटतोय, पंच दंडित करतायत वाईटच्या रूपात. रत्नागिरी जिल्ह्याचे 3 सुपुत्र या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर, गौरव भागवत स्कोरशीट सांभाळत आहेत. सध्या सुयोग देवस्थळी त्यांच्या समवेत दर्शना पवार आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करणारे आमचे ग्राउंड्समन. यावेळी अर्जुन षटकार मारल्यानंतर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल राहतोय. खास कौतुक आहे आमचे ग्राउंड्समन विनय गोवेकर, पुष्पेंद्र चौगुले, मच्छिंद्र नागवेकर. मैदानाच्या बाहेर गेलेला प्रत्येक चेंडू शोधून आणणं, पंचांपर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर ऑफिशियलसाठी ऑर्गनायझिंग कमिटीसाठी मोलाचं सहकार्य करणारे आमचे ग्राउंड्समन. फुलटॉस अनुमाने फुलटॉसवर बॉलर फुल्ली लॉस होत असतं, मात्र यावेळी हा फुलटॉस थोडा वेगवान होता. बॅटच्या मिडल एरियाच्या दिशेने लागला आणि त्यामुळे डिस्टन्स कव्हर न करता फॉलो थ्रूमध्ये बॉलर निखिलच्या हाती येऊन विसावला. अजून एक डॉट बॉल. या षटकात पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर तिहेरी धाव, त्यानंतरचा सिक्सर वाईड, त्यानंतर 2 डॉट बॉल. 5 बॉलमध्ये 11 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आउटर एज कॅरी झाली नव्हती. डॉट बॉलच्या स्वरूपात पहिल्या षटकाची होते सांगता आणि या पहिल्या षटकात बॅटिंग करताना पूजा पवार 11 संघाची धावसंख्या होते ती 11 बिनबाद. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आडिवरे संघ, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव, महाकाली देवीच्या मंदिरासाठी संपूर्ण कोकणात, महाराष्ट्रात हा गाव ओळखला जातो. महाकाली मंदिर हे पंचायतेश्वर देवस्थानामुळे आणि महाकाली या मुख्य देवतेमुळे प्रसिद्ध आहे. ज्या मंदिरामध्ये महाकालीसह महालक्ष्मी, महासरस्वती, रवळनाथ, योगेश्वरी, श्रीदेव नागेश्वर यांची मंदिरं, नवरात्रोत्सव, होलिकोत्सव, शिमगोत्सव यासाठी ओळखला जाणारा हा गाव आडिवरे आणि या आडिवरे गावची टीम आपल्यासमोर आहे महाकाली समर्थ. दुसऱ्या बाजूने पूजा पवार 11. या स्पर्धेचे सर्व आदरणीय दीपकदादा पवार आणि दीपकदादा पवार यांच्या सौभाग्यवती नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पवार यांच्या नावे मैदानावर खेळतोय संघ झिलांच्या नेतृत्वाखाली. आणि या 2 तगड्या संघांच्या दरम्यान एक तुल्यबळ लढत बघण्यासाठी रत्नागिरीचे सगळे चाहते मैदानावर उपस्थित आहेत. ज्या रत्नागिरी जिल्ह्याने मालवणी भाषेला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला, त्या मालवणी केंद्रावर जाऊया. मच्छिंद्र कांबळी यांचं वस्त्रहरण, 5400 पेक्षा जास्त यशस्वी प्रयोग आणि ते वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून अवतरलं ते रत्नागिरीचे सुपुत्र गंगारामजी गवाणकर यांना मानाचं मुद्र करून देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026च्या 5व्या पर्वात तुमचा सगळ्यांचा मनाकाळजातून स्वागत. बॉलिंग मार्कवर आशिष मालवणकर, मॅक या टोपण नावानं प्रसिद्ध, अनेक मैदानाच्या खेळाडून गाजवली, राजापूर तालुक्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा नाव रोशन केला असो एक वलयांकित खेळाडू. बॉलिंग मार्कवर रन झाले 11. स्ट्रायकर एंडवर इम्रान. गती परिवर्तन, पहिल्याच बॉलवर फ्लाईट दिली आशिषने. इम्रान ज्यांनी 3 बॉलमध्ये 4 रन्सांची खेळी केली. दुसऱ्या बाजून अर्जुन 4 बॉलमध्ये एकमेव स्कोरिंग शॉट, तो सुद्धा असतो त्याचा मॅक्झिममचो. पहिलं बॉल थोडीशी फ्लाइटेड डिलिव्हरी. यावेळी फ्लिपरचा वापर केला मॅकने. बॅटची एज, पण जोपर्यंत विकेट किपर नियंत्रण मिळवता तोपर्यंत 1 रन्साची संधी होती आणि या संधीचा सोना केला दोन्ही बॅटरने. यावेळी अर्जुन सिक्सर मारल्यानंतर बॅट थोडीशी त्याच्यावर रुसलेली असा, या रुसलेल्या बॅटला परत एकदा प्रसन्न करण्यासाठी अर्जुन स्ट्रायकर एंडवर. आशिष अजून एक फ्लाइटेड बॉल. ज्या प्रकारे
आशिष फ्लाईट देता बॉलला, त्यावरून त्याचं आव्हान जणू काय बॅटरला असा, या बॉलच्या पीच पर्यंत पोचा, बॅटवर बॉल घ्या, थोडीशी रिस्क घ्या आणि मग शॉट खेळा. पण ही रिस्क घेतानाच स्टंप्सच्या मागे विकेट किपर क्लोज लावलो स्टंप आउट करण्यासाठी. ही वेगळी खेळी म्हणणं हरकत नाही. रन झाले ते 13. पहिल्या विकेटची अजूनही प्रतीक्षा आडिवरे टीमला. इम्रान तडवी 4 बॉलमध्ये 5 रन्स, 5 ओव्हरची इनिंग, आणि त्यामुळे मोठे फटके खूप गरजेचे असतले. शॉर्ट पिच आणि पूल तर केलो, पण बॉल ज्या दिशेत जाणं अपेक्षित होता त्या दिशेत न गेल्यामुळे फक्त मिळालो या शॉटवर एक रन. एक सुंदर शॉट, त्या सुंदर शॉटवर फक्त एका रनचामुळे बॅटर थोडंसं नाराज तर असतं खरो, पण अशा मैदानावर ज्यावेळी फुटबॉलच्या डी शेपची आठवण करून देणार जेव्हा मैदान असतं तेव्हा बॅटरचा स्टान्स हे खूप महत्वाचं. ओपन स्टान्स ऐवजी क्लोज स्टान्सवर तुम्ही बॅटिंगला उभ्या राहणं, शॉट एक्झिक्यूट करणं, फुल आर्म खेळण्यापेक्षा सुद्धा शॉर्ट आर्म जर खेळला तर अशा ग्राउंडवर त्याचा जास्त उपयोग होऊ शकता. अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी, यस्टनच्या मागे विकेट किपर ज्या प्रकारे मॅकने बॉलिंग केली, कौतुक तर त्याचा नक्की होताला. खरं तर आशिष जलद गती किंवा मध्यम गती गोलंदाजीसाठी जास्त प्रचलित, पण यावेळी आपल्या बोटांची जादू दाखवताना. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, यावेळी तयार होतो इम्रान. पूल एवढं सुंदर दर्जेदार, आखूड टप्प्याच्या चेंडूवर लांब लांब लांब, खूपच लांब, पावळेचा पाणी पाष्टात घेऊन जाणारो चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचो सिक्सर. खेळ सरलो 2 ओव्हरींचो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिली बॅटिंग करताना पूजा पवार 11 संघाची धावसंख्या बिनबाद 20. दोन षटकांची सांगता झाली, 10 धावांची सरासरी राखत 20 धावा. मगाशी आपण कौतुक ऐकलं आमचे ग्राउंड्समन विनय गोवेकर, पुष्पेंद्र चौगुले, मच्छिंद्र नागवेकर, खूप मनपूर्वक तुमचे आभार असत. कारण पडद्यावर दिसणारे बरेच कॉमेंटेटर असतात, पंच असतात, पण पडद्यांच्या मागून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे ग्राउंड्समन काल रात्री उशिरापर्यंत आमच्यासोबत. आज दिवसभर पहिल्या मॅच पासून मैदानाच्या बाहेर गेलेले बॉल परत मैदानावर आणणं, सामने वेळेवर चालू ठेवणं, यासाठी खूप विशेष सहकार्य, आणि त्यामुळेच या ग्राउंड्समनचे अगदी मनपूर्वक आभार. 2 षटकांची सांगता 20 यो धावफलक. अर्जुन 5 बॉलमध्ये 7 रन्सावर, इम्रान 7 बॉलमध्ये 12 रन्सावर. 7 आणि 12, त्या 7-12 या आकड्यामुळे, त्या दाखल्यामुळे बऱ्याच घरात वादावादीचे प्रसंग उद्भवले. तोच 7-12 सध्या स्कोरशीटवर. एका बाजून एका बॅटरचे 7 रन, दुसऱ्या बॅटरचे 12 रन. पहिल्या 2 षटकांची सांगता 20 रन्सावर आणि तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर. राज चाफडे अर्जुनचा शॉट तर सुंदर असा मिड ऑफ सर्कलच्या थोडं बाहेर इलो, पण त्यापूर्वी लॉंग ऑफने केली कमाल. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आशिष मालवणकरची जादू, ज्या आशिषने पहिल्यांदा बॉलिंग मध्ये आपल्या बोटांची जादू दाखवली, यावेळी सेफ हँड्सची जादू दाखवणार आशिष उर्फ मॅक. पहिली विकेट 20 या सांघिक रन्सावर. ऍक्शन रिप्ले बघा. अर्जुनने एक षटकार तर खूप सुरेख मारलेलो. कॅमेरा वर्क खूपच सुंदर. tenniscricket.in ची जी ख्याती कीर्ती असं त्या नावाक साजेशी. बघा समोरचा अँगल, स्ट्रेट बॉल होतो गोल्डन स्पॉटच्या थोडस मागे. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा असफल प्रयत्न होतो ह्यो. नवीन फलंदाज आफ्रित सोलकर. आफ्रित सोलकर
5000 वन डे मॅच पूर्ण झाले आणि 5000 वन डे मॅचचा इतिहास जेव्हा चाळतो तेव्हा बेस्ट स्ट्राईक रेटसाठी शहीद आफ्रिदीचं नाव घेतलं जातं आणि त्याची आठवण करणार आफ्रिद सोलकर. पूल तर असा हो आणि हो पूल सक्सेसफुल असा. आफ्रिद सोलकरने कमाल केली. पहिल्याच बॉलवर इल्याला एक लांब लचक सीमा पार टोलवलेलो दर्जेदार षटकार डायरेक्ट चंद्रहार. (26 for 1). आफ्रिद जणू काय डगआउट मधूनच सेट होऊन आणि बॉल ते का फिफा वर्ल्ड कपच्या फुटबॉल सारखं दिसता. सलग दुसरा मॅक्झिमम इला मनात आणि गेला दुकानात. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. आफ्रिद सोलकर ह्या नाव लक्षात ठेवा. विकेट गेल्यानंतर ही पावला मैदानावर इली. विकेट गेल्याचा दबाव अजिबात न आपल्या फलंदाजीवर झळकता इल्याचे एक आक्रमक सुरुवात. सलग 2 बॉलवर 2 सिक्सर. रन झाले 32. तिसऱ्या ओव्हरीचे 3 बॉल संपले. निम्म्या चेंडूंचा खेळ समाप्त झालो. 15 बॉल संपलेत. अजून 15 बॉल बाकी आहेत. सकाळपासून आपण आकाशातल्या पावसाची सुद्धा वाट बघतो आणि चौकार षटकारांच्या पावसाची सुद्धा वाट बघतो. त्या षटकारांचा पाऊस या इनिंग मध्ये बघूक मिळत अशी अपेक्षा. यावेळी थोडस चेंडू शॉट बनवलो. कौतुक करूचा लागात राजचा. ज्या प्रकारे राजच्या पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर. विकेट मिळवल्यानंतर हे 2 सिक्सर बॉलरच्या मनात थोडस न्यूनगंड नक्की पैदा करतले. कारण ज्यावेळी एखादो बॉलर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवता तेव्हा त्याचा आत्मविश्वास चरम सीमेवर पोचलेलो असता. पण अशा बॉलरवर पुढच्या 2 बॉलवर 2 सिक्सर मारणं या कठीण काम अगदी सार्थक सोप्या बनवला आफ्रिदने. फुल टॉस. लॉंगॉनच्या रिशन परत एकदा मॅचच्या सेफ हँड्स मध्ये. पण यावेळी मॅचचे हँड्स तेवढे सेफ राहिले नाही. एक साधो सोपो लॉलीपॉप जेल. जणू काय अमेझॉन वरची ही फ्री होम डिलिव्हरी नाकारली आशिषने. सुटलो जेल. आणि ह्यो सुटलेलो जेल किती महागडो असतलो ह्यो येणारो काळ सांगतलो. आणि क्रिकेट नक्की सांगत असता एखादो जेल सुटल्यानंतर बॅटर अजून जास्त धोकादायक बनता. इम्रानला मिळालेला जीवदान आणि सध्या आफ्रिद स्ट्रायकर एंडवर. आणि त्या सुटलेल्या जेलाचे हे परिणाम असत. जर जेल सुटलो नसतो तर आफ्रिद स्ट्रायकवर इलो नसतो आणि कदाचित षटकार दिसलो नसतो. 3 ओव्हरींचा सरलो खेळ. 13.33 सरासरी. रन झाले 40. राऊंड विकेट घेऊन अँगल बदलण्याचा प्रयत्न. या मिनी हेलिकॉप्टर आफ्रिद सोलकरचे 3 सिक्सर या मॅचचा रंग बदलणारे असत. 3 षटकांची संगता. रन झाले 40 आणि सध्या आफ्रिद सोलकर 4 बॉल मध्ये 19 रन्स आणि इम्रान तडवी 8 बॉल मध्ये 13 रन्स. काय जबरदस्त बॅटिंग. डोळ्यांचा पारणा फेडणं म्हणजे काय असतं त्या प्रकारची बॅटिंग. आणि दीपक दादा स्क्रीनवर त्यांची छबी बघा. चेहऱ्यावरचा त्यांचा उजळलेला हास्य. दीपक दादांची टीम असा म्हणून नाही, कारण दीपक दादा हे असा व्यक्तिमत्व असा ज्यांनी क्रिकेटवर प्रेम केला. टीम खैची असो, चांगला क्रिकेट खेळणाऱ्या टीमला आणि चांगला क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूक नेहमीच ज्यांचा प्रोत्साहन मिळाला ते आदरणीय दीपक दादा, ज्यांना आपण स्क्रीनवर बघितल्यानंतर ही जोडी बघा. आफ्रिद सोलकर आणि त्याच्यासोबत इम्रान तडवी. अर्जुन राठोड बाद झालो एक षटकार मारल्यानंतर, पण त्यानंतर ज्याप्रमाणे त्या अर्जुनाची नजर झाडावर बसलेल्या पोपटाच्या डोळ्यावर होती, अगदी तशी नजर आफ्रिद सोलकरची असा जणू काय फक्त आणि फक्त षटकारावर. 4 बॉल मध्ये 3 सिक्सर, फक्त एक सिंगल, वैयक्तिक 19 रन.
आणि आता उरले शेवटचे 12 बॉल. बी अ किंग ओव्हर. या ओव्हर मध्ये 14 रन्सांचा टार्गेट. किमान 14 तुमका करूचे असत. जर तुम्ही 14 बॅटिंगने केलात तर हातचे तुमका अधिक 4 मिळतले आणि जर केलात नाही तर केलेल्यातल्या कमाईतले 4 वजा होतले. आणि अशा ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर संदीप वारिक स्वतः संघाचो कर्णधार बॉलिंग मार्कवर. आवाज आणि आवाजला मिळालो 6 यष्ट्यांच्या मागे. संदीप वारिकने घेतली जबाबदारी आणि या महत्वाच्या ओव्हरची जबाबदारी संदीपने पहिल्या बॉलवर तरी पार पाडली. 40 रन्सावर दुसरी विकेट. इम्रान 9 बॉलमध्ये 13 रन्स करून डगआउटच्या दिशेने. संदीप वारिक संघाचे कॅप्टन असत. अनुभव मोठा असा. राऊंड विकेट गोलंदाजी 6 ते 7 पावलांचा रनअप होता. अगदी मधल्या स्टंपवर बॉल पडलो. त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलो. मोह बॅटरच्या अंगलटीलो. पुल करण्याचा प्रयत्न होतो मात्र सिमेंट पिच रबर बॉल या जेव्हा कॉम्बिनेशन जुळतात तेव्हा बॉलर जास्त धोकादायक बनता. कारण रबर बॉल जेव्हा सिमेंटच्या पिचवर पडतात तेव्हा तो पहिल्यांदा थोडं स्किट होता. टेनिस बॉलच्या तुलनेत थोडं जास्त उसळी घेता आणि अशा बॉलवर बॅटिंग करण्यात दिसतात तितक्या सोप्या नसता. यापूर्वीच्या मॅच मध्ये कोल्हापूर टीमने जी मॅच जिंकली ना 3 बॉलमध्ये 4 रन्सांची गरज होती. सलग 2 डॉट बॉल इले पण प्रतीक पाटील एका बाजून खंबीर उभं होतो आणि त्याचा विश्वास होतो आपल्या बॅटवर आणि आपल्या बॅटिंगवर. शेवटच्या बॉलवर त्यांनी मारलेलो सिक्सर आणि त्या षटकारानंतर जणू काय मैदानावर वरुण राजा जरी नसलो तरी षटकारांचा पाऊस. आता पहिल्यांदा अर्जुन त्यानंतर आफ्रिदीचे 3 एकूण 4 सिक्सर आतापर्यंत या इनिंगचे. आणि आता नवीन बॅटर संघाचा कर्णधार जिलान स्ट्रायकर एंडवर. पॉइंटच्या दिशेने फटको तर खूप सुंदर टोलवलेलो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पहिल्या प्रयत्नात चेंडू कट ऑफ केलो. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूवर बॅकअप मिळवलो. 2 धावा तर पूर्ण झाले. 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर. महाभारत युद्धाचा सुद्धा ह्योच नियम होतो. रथी बरोबर झुंजतलो. जमिनीवरचो योद्धो जमिनीवरच्या योद्ध्याबरोबर. जणू काय तोच नियम या बॉल साठी लावलो. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एका बाजून संदीप वारिक कॅप्टन महाकाली समर्थ आडिवरे. दुसऱ्या बाजून जिलान कॅप्टन पूजा पवार 11. आणि या 2 कॅप्टन मधली झुंज नक्की खायचो कॅप्टन जिंकतलो. रन झाले 42-42. बी अ किंग ओव्हर. 14 धावांचा टार्गेट. 2 बॉल मध्ये फक्त 2 रन्सांचा खर्च केलो संदीपने. तिसऱ्या बॉलवर जिलानचा फटको मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पायलाडी. साम दाम दंड आणि भेद. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. या षटकारानंतर गणिता बदलली. या मॅचचा टार्गेट असा आव्हान असा 14 रन्सांचा आणि त्यामधले 3 बॉल सरले. 8 रन्स तर पूर्ण झाले. विकेट मिळवल्यानंतर संदीप वारिक या ओव्हर मध्ये भारी पडतो असं वाटत असतानाच प्रतिस्पर्धी टीम अर्थात पूजा पवार 11चं कॅप्टन दमदार सिक्सर. 2 बॉल मध्ये जिलानने केले 8 रन. इनिंग ब्रेक मध्ये होतो टॉस पुढच्या मॅच साठी. रत्नागिरी वॉरियर्स आणि इव्हनिंग क्लब बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस अलॉंग विथ युअर प्लेइंग 11 लिस्ट. 48-42. मध्ये संदीपच्या दिशेने नीलो बॉल. ज्या डॉट बॉलची प्रतीक्षा होती संदीपला तो डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 बॉल मध्ये संदीपने खर्च केलेत 8 रन. बी अ किंग या ओव्हरचा टार्गेट आव्हान असा 14 रन्सांचा. म्हणजे ता पूर्ण करण्यासाठी उरलेल्या 2 बॉल मध्ये किमान 6 रन्सांची गरज. रन झाले 48-48. चौथ्या ओव्हरीचे शेवटचे 2 बॉल बाकी. कट केला चेंडू. कव्हरच्या दिशेने जोपर्यंत डीपचं क्षेत्ररक्षक करता फील्ड करता तोपर्यंत फक्त सिंगल. शेवटच्या बॉल साठी आफ्रिद सोलकरने सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. कारण आफ्रिदला माहिती असा शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये किमान 9 रन्स तो मिळवू शकता. पण आता त्याच्याकडे संधी आहे 10 रन्स मिळवण्याची. जर सिक्सर बसलो तर त्या षटकारासह अजून 4 म्हणजे 10 रन्स वाढतले. पण जर चौकार बसलो तर -4 होतले. किमान 5 की 6. पण दुसऱ्या बाजून संदीप
कॅप्टन्स नॉक देण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज. चौथ्या ओव्हरीचो बी अ किंग ओव्हरचो शेवटचा बॉल. रन झाले 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर टीम असा. या ओव्हरीचो शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर पूल तर केलो. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन क्षेत्ररक्षण सुंदर. फक्त 1 रन्स या बॉलवर आणि एकेरी रन्सांची 4 षटकांची सांगता झाली 50 रन्सावर. पण बी अ किंग या ओव्हरचा टार्गेट होता 14 रन्सांचा आणि ता पूर्ण न झाल्यामुळे 4 धावांची पेनल्टी. 50 मधून वजा होतले 4 आणि आता स्कोर होतलो तो 46. 4 षटकांची संगता. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 5व्या पर्व. पावर्ड बाय आदरणीय दीपक दादा पवार. को पावर्ड बाय SSS श्री साई स्पोर्ट. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक ₹1 लाख प्रायोजित केला तुषारजी साळवी यांनी. द्वितीय पारितोषिक ₹50,000 प्रायोजित केला गजेंद्र पात्रे सर श्री समर्थ रोड लाईन. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यासाठी प्रत्येकी ₹5,000 आणि आकर्षक ट्रॉफी. आणि मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर आणि आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक सुंदर आकर्षक सायकल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. रत्नागिरी वॉरियर्स इव्हनिंग क्लब बी रेडी फॉर टॉस. रत्नागिरी वॉरियर्स आणि इव्हनिंग क्लब दोन्ही टीमला विनंती असलेली तुमची टीम लिस्ट सह टॉस साठी सज्ज रहा. दोन्ही टीमला विनंती आहे. रत्नागिरी वॉरियर्स आणि इव्हनिंग क्लब आपल्या प्लेइंग 11 लिस्ट सह आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. जाऊया मैदानावर. आशिष मालवणकर उर्फ मॅक. आशिष या नावाचा अर्थ आशीर्वाद आणि नेमकं ह्यो आशीर्वाद कोणासाठी असतलो. पहिल्या ओव्हरमध्ये आशिषने खर्च केलेले 9 रन आणि कॅप्टनने जबाबदारी दिली आशिषकडे दुसऱ्या ओव्हरची. पण सज्ज असा समोर आफ्रिद सोलकर. 5 बॉलमध्ये त्यांनी बनवले 20 रन, ज्यामध्ये 3 उत्तुंग गगनचुंबी षटकारांचा समावेश. शेवटची ओव्हर. पहिलो बॉल. फ्लॅटेड डिलिव्हरी. एज तर होती पण जोपर्यंत विकेट किपर चेंडूवर मिळवता नियंत्रण, धाव घेण्याची नव्हती संधी. ऍक्शन रिप्ले बघा. फ्लॅटेड बॉल. वारंवार आशिषने या फ्लाईटवर विश्वास दाखवलो आणि जो सार्थ सुद्धा. यावेळी खूपच शॉर्ट बनवलेले चेंडू होतो. वाईटची अपेक्षा तर होती पण पंचांची करडी नजर. मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेले आमचे 3 ऑफिशियल्स मैदानावर ही जबाबदारी पार पडताना. टिपिकल अनिल कुंबळे स्टाईल मध्ये आशिषच्या गोलंदाजीची शैली. कधीतरी यामध्ये शेन वॉर्न यांची सुद्धा झलक. हे 2 जगप्रसिद्ध लेग स्पिनर जगातल्या टॉप विकेट टिकरच्या यादीमध्ये या दोघांचा समावेश 2ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर असा. आणि या दोघांची शैली आशिषच्या बॉलिंग मध्ये आज झळकणारी. रन झाले ते 47. इनिंगचे शेवटचे 3 बॉल. हे टिपिकल लेग स्पिन राऊंड विकेट क्रिकेटमध्ये ज्याला निगेटिव्ह बॉलिंग म्हटली जातं. आणि ही बॉलिंग विकेट सांभाळून बॅटिंग करताना, खास करून स्टंप आउटची विकेट सांभाळून बॅटिंग करणं हे एक मोठं आव्हान असतं अशा प्रकारच्या बॉलिंगवर. 47.2. आमचं डगआउट बघा. थोडंसं टेन्स वातावरण तर असा पण एखाद दुसरं मोठं शॉट येतं लोका. येस येस तो आणि थेट डगआउटच्या दिशेन. जिलानने जणू काय आपल्या संघ सहकाऱ्यांना सांगितला, चेहऱ्यावरचा टेन्शन थोडासा बाजूक ठेवा, थोडासा हास्य फुलवा, कारण कॅप्टन लढता स्ट्रायकर यांच्या दिशेन. एक अकेला सेना बरोबर लॉंग ऑन क्लिअर करत जाणार हे शॉट होतं बघा. ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर एक सुंदर दर्जेदार कॅमेरा वर्क. प्रत्येक बॉलचो 3 वेगवेगळ्या अँगल मधून ऍक्शन रिप्ले आणि या चेंडूचो प्रवास सीमारेषा पार जाणारो. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. रन झाले 53. एक फास्टर वन यावेळी आशिषने वापरलो, कारण वारंवार फ्लायटेड डिलिव्हरी त्याचं टप्पो जणू काय जिलान आणि आफ्रीच्या नजरेत दिल्यामुळे आशिषने या बॉलवर थोडस वेग वापरलो. इनिंगचा शेवटचा बॉल बाकी असा. रन झाले 54. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या स्टंप आउट बद्दल आपण बोलावतो ती स्टंप आउटची विकेट. 5000 वन डे मध्ये हे रेकॉर्ड असा महेंद्रसिंग धोनीच्या नावावर सगळ्यात जास्त स्टंप आउट करण्याचो आणि यावेळी
तोच स्टंप आउट ज्याबद्दल आपण बोलावतो, ती स्टंप आउटची विकेट, इनिंगची सांगता, 5 षटकांचा खेळ संपलो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसातलो सर्वोच्च स्कोर स्कोरबोर्डवर पूजा पवार 11 संघात धावा जमवले 54. अर्जुन राठोड पहिल्याच बॉलवर सिक्सर, 6 बॉलमध्ये त्याचे होते 7. इम्रान तडवी 9 बॉलमध्ये त्याचे होते 13. बाद केलो त्याका संदीपने. अप्रीत सोलकर शेवटच्या बॉलवर स्टंप आउट, 9 बॉलमध्ये त्यांनी बनवले 21. आणि कॅप्टन जिलान 6 बॉलमध्ये नॉट आउट 16. बॉलिंग अनालिसिस निखिलने बनवले, निखिलने दिले 11 रन. आशिषने 2 ओव्हरमध्ये 17 रन्सांचा खर्च, एक महत्वाची विकेट, 8.5ची इकॉनॉमी त्याची होती. राज थोडंस महागडं ठरलो, एका ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केले 20 आणि कॅप्टन संदीपने एका ओव्हरीत 10. टॉस करूया, ऐकूया आवाज प्रशांत आदवडे सर. थँक्यू बादल. इव्हिनिंग क्लब संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. रत्नागिरी वॉरियर्स संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. इव्हिनिंग क्लबचं कॅप्टन देखील या ठिकाणी आता उपस्थित आहेत. रत्नागिरी वॉरियर्स कॅप्टन, रत्नागिरी वॉरियर्स कॅप्टन, रत्नागिरी वॉरियर्स कॅप्टन. आदरणीय सईद मुकादम साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभस्तेवर टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आता रडायचं नाही, आता लढायचं, भिडायचं, घडायचं आणि जिंकायचं. जिंकायचं सुद्धा. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 आताची लढाई आहे. इव्हिनिंग क्लब आणि दुसऱ्या बाजूला आहे रत्नागिरी रॉयल्स, रत्नागिरी वॉरियर्स. अर्थात दोन्ही रॉयल संघ आहेत. वॉरियरचा संघ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला इव्हिनिंगचा देखील, इव्हिनिंग क्लबचा देखील संघ तितकाच महत्त्वाचा. पण सर्वात महत्त्वाचं काय, सई सर, लढाई 2 भावांमध्ये आहे, 2 दिग्गज संघांमध्ये आहे. आणि आता वेळ झालेली आहे टॉस का बॉस. तर सईद मुकादम सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला BA किंग आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस. या नाण्याच्या 2 बाजू आहेत. BA किंगची मागणी झाली. दोन भावांमधली लढाई असली नाही की असं होतं. रत्नागिरी वॉरियर्स आणि इव्हिनिंग क्लब हा सामना. टॉस तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे? मागणी झाली होती BA किंगची, परंतु सध्या टॉस तुम्हाला दिसतोय? नाही दिसत आहे ना. थांबा जरा, प्रतीक्षा करा, थोड्याच वेळात टॉसचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. नाणे फेकीचा कौल पाहूया. शौर्य चित्रपटामध्ये तुम्हाला माहिती आहे का, शौर्य चित्रपटामध्ये ते नाणं उभं राहिलं होतं. आता ते नाणं अगदी काही क्षणातच टेरिस वरती आपण या अतिशय महत्त्वाच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. सुमित आणि गौरव. प्रशांत सर, हे मार्क व स्टीव्ह एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांचा सामना जास्तीत जास्त रंगावा आणि या 2 भावांच्या भांडणात आपण पडू नये यासाठी कॉइन हरवला का? पण दुसऱ्या बाजूने पूजा पवार 11 या टीमबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय सभागवती पूजा वहिनी, अगदी मनपूर्वक आभार. कारण आपल्या वॉर्डमधल्या मुलांना एका मोठ्या स्पर्धेचा अनुभव मिळावा त्यासाठी आदरणीय पूजाताईंनी आपल्या वॉर्डमधील मुलांना या स्पर्धेत ही संधी निर्माण करून दिली आणि त्यासाठी आदरणीय पूजा पवार, अगदी मनपूर्वक आभार. या टीमने 54 बनवल्यात. प्रशांत सर, प्रतीक्षा अजूनही आहे टॉसची आणि आपल्या आवाजाची.
बादल सर आम्ही थोडंसं थांबलोय कारण ही दोन भावांमधली लढाई आहे आणि जेव्हा टॉस झाला ना तर टॉस सध्या आता इथे नाही आहे अर्थात त्यासाठी आपण थांबलोय. दोन्ही भाऊ ते टॉस देखील शोधतात, तो टॉस कुठे गेलाय त्यासाठी थांबलेलो आहे. इव्हिनिंग क्लब आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वॉरियर्स गौरव आणि सुमित मधली लढाई आहे. रत्नागिरीच्या प्रेक्षकांना आता हे दोन कोण आहेत माहिती नाही आहे असं नाही आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे हे दोन भाऊ काय करू शकतात, काय क्षमता दोघांकडे आहे. सुमितने मागच्या वर्षी कशामध्ये धमाल कमाल केली होती आणि आता टॉस शेवटी सापडलाय. सुमित म्हणतात की नाही, गौरव म्हणाले की मी टॉस जिंकलोय. सुमित म्हणाले नाही, टॉस सईद मुकादम साहेब पुन्हा एकदा टॉस आपल्याला करायचा आहे आणि आता टॉस व्यासपीठावरतीच आपल्याला बघायला मिळेल. ट्रिपल एचची मागणी झाली आहे. सुमितनं जिंकलाय टॉस, इव्हिनिंग क्लबनं टॉस जिंकलेला आहे. भावाविरुद्ध लढाई आहे, काय निर्णय घेणार आणि त्याचं कारण काय असेल? पहिलं तर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि ही भावाबरोबर लढाई असली तरी माझा संघ वेगळा आहे, त्याचा संघ वेगळा आहे. निश्चितच जिंकण्याच्या उद्देशानंच आम्ही या मैदानात उतरणार आहोत. समोर कोणी असू दे, किती दिग्गज असलेत तरी प्रयत्न तेच असणार जे इतर संघाचे असतात, विजय करण्याचे. गौरव लगेच प्रतिक्रिया, कारण हे जे स्टेटमेंट आता आलंय. नक्कीच आम्ही मागचे 2 वर्ष बॅक टू बॅक विनर आहोत, त्यामुळे नक्कीच या वर्षीसुद्धा आमचे तो स्ट्राईक आम्ही चालूच ठेवू. टीमचं कॉम्बिनेशन आमचं खूपच चांगलं आहे, प्लेयर्स चांगले आहेत, आम्ही मेहनतसुद्धा खूप केली आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच चांगला खेळ करू. स्टीव्ह वा मार्क वा मधली लढाई कसं बघताय? नक्कीच आम्ही कायम एकमेकांच्या ऑपोजिट खेळत असतो, कारण त्याची टीम वेगळी आहे, माझी टीम वेगळी आहे, पण त्यांचीसुद्धा टीम चांगली आहे नक्कीच, पण मॅच चांगली नक्की होईल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे सुमित सर आणि आता बॅटिंग करायची. किती धावा माफक आव्हान असेल? 60+. 60+ मैदानाचा सामना देखील सुरू होतोय. तर आता ह्या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा जो टॉस आहे तो अतिशय महत्त्वाचा होता, तो सुमितनं जिंकला, अर्थात इव्हिनिंग क्लबनं जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर रॉयल अर्थात कामगिरी करण्याकरता रत्नागिरी वॉरियर्स देखील सज्ज असेल. अटीतटीची लढत, डिपेंडिंग चॅम्पियन टीम काय करतं ते देखील बघूया. मैदानावरती काय करतंय त्यांना करायचे बॅटिंग. दॅट्स इट फॉर द टॉस बॅक ओव्हर टू कॉम्बॉक्स. इव्हिनिंग क्लब संघाचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यायचे फोटो सेशनसाठी. त्याचबरोबर एक सन्मान आपण घेणार आहोत. आयुष गडसी यांना मी इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतोय आणि दीपकदादा पवार साहेब आपल्याला मी आमंत्रित करतो या ठिकाणी. दीपक मोरे साहेब आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. दीपकजी मोरे साहेब आणि दीपकदादा पवार, आपलं ट्रिपल एसचं जे दालन आहे जे रत्नागिरीमध्ये आहे, कारण मी काल ट्रेनमधनं येत होतो आणि काही मुलं इथून रत्नागिरीतून चिपळूणला गेली होती, तर त्यांनी जे किट परिधान केलं होतं ना ते ट्रिपल एसचं होतं. मग अशा वेळेला एक खूप चांगलं स्टँडर्ड दालन या ठिकाणी आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि त्याची जबाबदारी कोणावरती आहे? तो आपला मित्र घडशे त्याच्या खांद्यावरती. त्या मित्राचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दीपकदादा पवार साहेबांनी नेहमीच जे गुणवंत खेळाडू आहेत किंवा जी माणसं आहेत त्यांची पाठराखण केलेली आहे, त्यांना या ठिकाणी त्यांचे कौतुक केले. आज या मित्राचं देखील कौतुक असतं. ट्रिपल एचची संपूर्ण जबाबदारी या भावाच्या खांद्यावरती आहे, तो समर्थपणे पेलवतो आहे आणि तुलाही पुढे काम चांगलं करायचंच आहे आणि आपला ब्रँड रत्नागिरी सध्या गाजतोय वाचतोय. ट्रिपल एच नाव लक्षात ठेवा आणि ह्या घडशी या मित्राला देखील लक्षात ठेवा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बादल चौधरी आपण मालवणीचा तडका ऐकतोय, ज्याची दखल प्रसिद्धी माध्यमाने देखील घेतली होती, तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. बादल कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत सर. 55 धावांचं लक्ष्य असा आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा टार्गेट आणि त्यासाठी सलामीची जोडी सज्ज. साहिल स्ट्रायकर एंडवर, सुमित नॉन स्ट्रायकर एंडवर. पहिल्याच बॉलवर परफ्यूम डिलिव्हरी, पण पंचांनी दंडित केला. नियंत्रित सीमारेषा न पाळल्यामुळे, लाईनची मर्यादा न पाळल्यामुळे हे झालेला दंड होतो आणि बऱ्याच वेळा हे मर्यादा पाळणं हे आपल्या फायदेशीर असता. या मर्यादांचा उल्लंघन केल्यानंतर रामायण घडता आणि त्या रामायण सुद्धा घडलेला लक्ष्मण रेषा ओलांडल्यामुळे आणि या महत्वाचा रेषेचा आणि मर्यादेचा.
यावेळी मर्यादा ओलांडली लेग स्टंपची. परत एकदा पंचांची कसरत बघूक मिळाली, कवायत बघूक मिळाली. 55 रन्स करूचे असत. आमचं मान्यवर कक्ष गिरीश कोचरेकर, त्यांच्या समवेत दीपक दादा, आमचे सगळे मान्यवर. थोडीशी चर्चा साहिल आणि सुमित या दोन बॅटरच्या दरम्यान. जिलान संघाचा कॅप्टन 2 वाईड बॉलने त्यांनी सुरुवात केली खरी, पण ज्या प्रकारे जिलानने बॅटिंग केली अगदी तशीच बॉलिंग त्याच्याकडसून, त्याच्या चाहत्यांकडसून आणि पूजा पवार 11 संघाकडसून अपेक्षित असतली. पहिलो अधिकृत बॉल टाकण्यासाठी जिलान सज्ज. शॉर्ट पिचच्या बॉलवर पूल तर होतो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. रिस्ट्रिक्टेड एरिया, घोषांकित क्षेत्र, रन मिळतो फक्त 1. पहिल्या एका अधिकृत बॉलची सांगता आणि धावसंख्या 3 रन्सावर. 55 करूचे असत. 30 बॉलमध्ये 55 आणि त्यामध्ये एक महत्वाची ओव्हर, बी अ किंग ओव्हर. एज अँड टेकन. वाह, कॅच ऑफ द मॉर्निंग, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. येणारा काळ सांगेल, पण ज्या प्रकारे यष्टीरक्षकाने झेल घेतलाय, चिपक गया. एक वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, हलके चुंबन घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. दुसरी अधिकृत डिलिव्हरी ज्याच्यावर विकेट मिळवतोय कॅप्टन जिलान. धावसंख्या 3, पहिली विकेट. साहिल कॉट बाय विकेट किपर, बोल्ड जिलान. 2 बॉलमध्ये साहिल 1 ही फक्त धाव. आणि नंबर 3 ची पोझिशन सर्वात महत्वाची. खूप कठीण परिस्थितीमध्ये भारतीय संघासाठी नंबर 3 ची पोझिशन बऱ्याच वेळी ज्यांनी सांभाळली, सावरली, द बॉल ऑफ इंडियन क्रिकेटची आठवण करून देणारी ही जागा नंबर 3. त्या 3च्या पोझिशनला विराट कोहली यांनी खूप वेगळं वलय प्राप्त करून दिलं. त्या नंबर 3च्या पोझिशनवर बॅटर आकाश येतोय आणि आकाशकडून अपेक्षा असेल आकाशाच्या दिशेने, नभाच्या दिशेने, तारांगणाच्या दिशेने जाणारे फटके त्याच्या बॅटमधून पाहावेत. दुसऱ्या बाजून ज्या प्रकारे गोलंदाजीने सुरुवात केली, आदरणीय दीपक दादा तर नक्की खुश असतील, कारण पूजा पवार मॅडम यांनी हा संघ उतरवला. आपल्या वॉर्डमधील आपल्या खेळाडूंना एका मोठ्या स्पर्धेची संधी मिळावी या उदात्त हेतूने. प्रयत्न एका मोठ्या फटक्याचा होता. एलबीडब्ल्यू साठी अपील तर चालय, डिरेक्ट हिट सुद्धा अपेक्षित होती. ज्या प्रकारे पूर्ण टीम आक्रमण करते, अटॅक करते, टीम वर्क तर खूपच लाजवाब, अप्रतिम. एक वेगवान चेंडू तर केला होता जिलान याने. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील झालं, पण त्याच वेळी पंचाने दाखवलंय या बॉलने उसरी कदाचित थोडीशी जास्त घेतली असावी, पण त्याच वेळी डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने झाला होता. एकाच बॉलवर 2 वेळा प्रयत्न झाला फलंदाजाला बाद करण्याचा. फ्लिकचा प्रयत्न आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. ही दुसरी विकेट मिळते 3 या धावसंख्येवर. ही दुसरी विकेट. बॅट कट एज होती. ऍक्शन रिप्ले बघा. वाह, राऊंड विकेट, रबर बॉल, पावसाळी क्रिकेट या सगळ्या गोष्टी बॉलरच्या फेवर मध्ये, कारण एक नॅचरल अँगल बनतो टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाणारा, आणि अशा बॉलवर एज जाण्याचा संभव जास्त असतो. ती एज मिळाली. विकेट किपरचा प्रयत्न. 3 या धावसंख्येवर ही दुसरी विकेट. इन मीन 3 चलचल पुढे आणि 3-3 वडे या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही धावसंख्या. धोडकराच्या कपड्यात 3च धोंडे ही सुद्धा मालवणी म्हण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकली असतली. आणि ही मालवणी भाषा, ज्या मालवणी भाषेचं उगमच करो असा रत्नागिरी जिल्ह्यात, कारण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा मालवणी जरी म्हटली जाता तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोनही जिल्हे एकत्रच होते. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी. आणि कालांतरान म्हणजे 1 मे 1981 रोजी या 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांची नोंदणी झाली आणि अखंड रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हो निर्मित झालो.
पण त्यापूर्वी ज्या मालवणी भाषेक एक वेगळं आयाम वस्त्रहरण या नाटकान मिळवून दिलो, त्या वस्त्रहरणाची संहिता तयार झाली याच रत्नागिरी जिल्ह्यात. गंगाराम गवाणकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतारलेलं नाटक 5400 प्रयोग पूर्ण करणारा जागतिक रंगभूमीवरचा एक दर्जेदार नाटक वस्त्रहरण. आणि त्याच रत्नांच्या आगरामध्ये तुमचा स्वागत असा. रत्नांचा आगर, कारण कोणे काळी या जिल्ह्यातल्या डोंगरांवर महागडी रत्ना सापडायची आणि त्यामुळे या जिल्ह्याचं नाव झालं रत्नागिरी. त्या रत्नागिरीची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे सध्या बॉलिंग चालू असा जिलांची, ज्यावेळी वेस्ट इंडिजची चौकडी वेगवान गोलंदाजी करायची आणि भले भले बॅटर बॅकफुटवर जायचे, अगदी ता चित्र. पण या बॅकफुटच्या चित्रामधून फ्रंटफुटवर येऊचा लागा. ह्यो बघा ऍक्शन रिप्ले, उसळी होती आणि त्यामुळे या पहिल्याच ओव्हरमध्ये काय जबरदस्त स्पेल. जिलान टीमच्या कॅप्टनने केलेली करामत. एक बॉल बाकी या ओव्हरचा आणि एक बॉल बाकी म्हणजे फक्त 5 बॉल मध्ये धावसंख्या केली 3 बाद 3. खूपच नाजूक अवस्था. ज्याप्रमाणे इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तान संघाची नाजूक अवस्था केलेली, कसोटी क्रिकेटमधले भारतीय संघाची दुसरी विकेट हॅट्रिक आपल्या नावे करताना त्या ओव्हरची आठवण नक्की येतली. हॅट्रिक तर नाही असा, कारण एक डॉट बॉल यामध्ये जिलान, पण अजूनही संधी विकेट हॅट्रिकसाठी. शेवटचा बॉल बाकी. 55 धावांचा पाठलाग, रन झाले फक्त 3 विकेट सुद्धा गमावले. आणि अशा वेळी संघाचा तारणहार स्ट्रायकरांच्या दिशेने आशिष मालवणकर. आशिष मालवणकरची सुद्धा ही परीक्षा घेणारा बॉल होतो. एक बॉलने आशिषने आपल्या धावसंख्येची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरीचा सरलो खेळ आणि रन झाले फक्त 4. म्हणजे उरले आता 4 ओव्हरी आणि उरलेल्या 4 ओव्हरीमध्ये 51 रन्सांची आवश्यकता. यानंतर रत्नागिरी क्रिकेटचा महाभारत तुमका बघूक मिळतला. रत्नागिरी वॉरियर्स कॅप्टन गौरव नागवेकर आणि त्यांच्या समोर त्यांचे बंधुराज सुमित नागवेकर. इव्हनिंग क्लब ज्यांनी जिंकलो टॉस आणि घेतली फिल्डिंग. ज्याप्रमाणे कुरुच्या भूमीवर 18 दिवसाचा महाभारत युद्ध रंगला भावकीमध्ये, आज प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या निमित्तानं हे 2 बंधू एकमेकांच्या समोर येतले यानंतरच्या मॅचसाठी. सध्या मैदानावरचा कुरुक्षेत्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. चोवीस चेंडू 51 धावा आणि संघाचो आधारस्तंभ ज्याका म्हटलं जाता तो स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक भागीदारी गरजेची असा, संयम गरजेचो असा. पहिल्या 3 बॅटरने निराशा केली. जो इलो तो मैदानावर फक्त हजेरी लावून परतलो. सोमा गेलो आणि पाठपुरावा करून इलो या मालवणी म्हणीची आठवण पहिल्या 3 बॅटरने केली. पण आता एक भागीदारी गरजेची असा आणि अशा वेळी ही भागीदारी तोडण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर विलास देशमुख. विलास देशमुख या नाव घेतल्याबरोबर चेहऱ्यावर भारतीय राजकारणातलं एक राजबिंड व्यक्तिमत्व आणि त्याच एका मोठ्या नावाची आठवण करून देणारा या खेळाडूचं नाव सुद्धा ताज असा. आपल्या महाराष्ट्राच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांची आठवण करून देणारा नाव. विलास बॉलिंग मार्कवर, आशिष स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट पिच हुक तर केलो पण या बॉलवर मिळतो फक्त 1. पण ह्यो एक रन सुद्धा महत्वाचा असा, कारण ज्यावेळी हे बॅटर एक रन्स घेऊन भागीदारी बनवतात, सेट होतात आणि त्यावेळी तळाच्या ओव्हरीत मोठे फटके खेळण्याची संधी सुद्धा मिळतात. या टुर्नामेंटसाठी एक विशेष नियम असा, पहिले 4 ओव्हर हे 4 फ्रेश बॉलरने टाकूचे असतात आणि त्यामुळे प्रत्येक
ओव्हरसाठी तुमका नवीन बॉलर बघूक मेळतलो हे आमचं मान्यवर कक्ष आदरणीय दीपकदादा मोरे त्यांच्या समवेत आमचे सगळे मान्यवर आशिष पुढे सरसावलो पण त्याच वेळी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अजून एक डॉट बॉल 5 ओव्हरीमध्ये 55 प्रत्येक ओव्हरी मागे किमान 11ची सरासरी आणि सध्या तरी हवी झाले बॉलर या इनिंगवर शॉर्ट पिच चेंडू हवेत शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक सुंदर झेल कॅचेस विन द मॅचेस ही 4थी विकेट पंचावन्न धावांचो पाठलाग रन झाले फक्त 5 गेले 4 विकेट विश्व विक्रमी 326 धावांचो पाठलाग नेक्स्ट वेस्ट सिरीज मध्ये जेव्हा भारतीय संघाने केलो ना तेव्हा सुद्धा त्यांचे 4 विकेट स्वस्तात गेलेले पण त्यानंतरची भागीदारी अगदी तशीच भागीदारी अपेक्षित असा आणि इनो मैदानावर जणू काय मोहम्मद कैफ या टीमची सूत्र आपल्या हाती घेण्यासाठी पहिलं सिक्सर या इनिंगचो सीमा पार मॅक्सिमम डायरेक्ट चंद्रार बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर या षटकारांची धाव संख्या डबल फिगर्स 11 रन्सावर 55 धावांचो पाठलाग आणि त्याच्यातले 11 पूर्ण झाले पहिलं सिक्सर काय शॉट होतो बघा शेवटपर्यंत चेंडूवरची नजर हाय बॅकलिफ्ट कनेक्शन सुंदर आणि कनेक्शन झाल्यानंतर वळण सुद्धा बघितला नाही बॅटरने कारण निखिलला माहिती होता चेंडू घेतलो विश्रांती थेट सीमा पार डगआउट बघा रत्नागिरी वॉरियर्सची टीम असा मेन इन पिंक या वर्षी आमच्या चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीची कलर थीम सुद्धा पिंक असा या वर्षी सगळे बॅनर तुमका दिसतले आकर्षक गुलाबी पिवळ्या रंगामध्ये आणि स्पर्धेचे सगळे बॉल दिसतले तुमका पिवळ्या येलोइश रंगाचे दरवर्षीसाठी वेगवेगळी थीम बीए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीसाठी वापरली जाता ह्या सुद्धा या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य या ओव्हरीचं हे 5वं बॉल समाप्त झालं विलास देशमुख 5 बॉल मध्ये त्यांनी खर्च केले 7 रन दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा बॉल बाकी निखिल ज्या निखिलने पहिल्या ओव्हरची गोलंदाजी केलेली 11 रन्स खर्च केलेले त्या निखिलचा शॉट लॉंग ऑन आणि मिड ऑन 2 खेळाडू चेंडूच्या मागे होते पण दोघे जण फक्त बघित राहतले दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार स्क्रीनवर बघा अमोल भोसले टीमचे कॅप्टन गौरव सोबत दत्तू मॅचची रणनीती आणि या चेंडूची थोडीशी पडताळणी करताना
अमेय भडसाळ हे सुद्धा तुमका दिसतले स्क्रीनवर. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अमोल भोसले या बॉलला नेमकी काय 3rd डिग्री द्यायची, आईस डिग्री द्यायची ह्याचो विचार सध्या चालू असा. कारण रत्नागिरी पोलीस, महाराष्ट्र पोलीस ज्यांचो आमका अभिमान असा आणि त्याचा प्रतिनिधित्व करणारी ही नावं असत. ज्याप्रमाणे आमका अभिमान सिंधुदुर्ग पोलिसांचो, ज्याप्रमाणे अभिमान आमका रत्नागिरी पोलिसांचो, गोवा पोलिसांचो, महाराष्ट्र पोलिसांचो, या खाकी वर्दीचो अगदी मनपूर्वक आमका सगळ्यांका अभिमान असा. ते असत म्हणून आम्ही असो, ते पोलीस आणि जवान असत म्हणून आम्ही असो. 18 बॉल आणि 40 धावांची गरज. शेवटच्या 3 ओव्हरींचो खेळाने आता गिअर चेंज करणं गरजेचा. स्ट्रायकर एंडवर सुमित, बॉलिंग मार्कवर 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी अर्जुन राठोड. द्रोणाचार्यांनी बऱ्याच शिष्यांका शिक्षण दिला, पण घडता एखादोच अर्जुन, घडता एखादोच सचिन. त्याच अर्जुन या नावाचा साधर्म्य अर्जुन राठोड. ज्याप्रमाणे अर्जुनने पहिल्या बॉलवर षटकार मारलो, अर्जुनच्या समोर पहिल्याच बॉलवर षटकार सुमितच्या बॅट मधून. 21 ही धावसंख्या 21. चेंज ऑफ पेस. षटकार खाल्ल्यानंतर अर्जुनने आपल्या बॉल मधलं वेग काढून घेतलो. शॉर्ट पिच बॉल तर होतो, पूल सुद्धा खूप चांगलं होतं, पण मिळालं फक्त 1 रन. आणि या स्पर्धेची खास ओळख असणार हे ट्रॉफी, स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी. विजेते, उपविजेते, बॅटर, बॉलर, फिल्डर साठी क्रिस्टलाइज ट्रॉफी आणि सोबत आमचे छत्रपती शिवाजी महाराज. स्क्रीनवर ही सगळी क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारी आमची tenniscricket.in ची पूर्ण टीम, सगळे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. 22 धावफलक, 22 for 4, 55 धावांचा टार्गेट असा. आणि 3ऱ्या ओव्हरीचे 3 बॉल सरले म्हणजे निम्म्या चेंडूंचो खेळ समाप्त झालो. करंट रन रेट 8.80, पण रिक्वायर्ड 13.20 आणि यावर थोडं लक्ष देऊचो लागत. चेंज ऑफ पेस, लहर आणि केलो कहर. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. वीस 28. निखिलचं दुसरं सिक्सर, त्यांनी केले 5 बॉल मध्ये 16. अर्जुन साठी हे बाउन्सर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या हातात येऊन विसावलो. षटकार मारल्यानंतर अर्जुनने काटो बाजू काढलो. निखिलची खेळी झाली समाप्त. निम्म संघ माघारी परतलो 28 रनसावर 28 for 5. मधलो तो सामना जिंकल्यानंतर अँड्रो फ्लिंटॉपने मुंबईमध्ये फिरवलेला शर्ट आणि त्याचा बदलो घेण्यासाठी वाट बघत असणारो दादा. ती संधी मिळालेली लॉर्ड्सवर 326 पाठलाग. 4 विकेट गेल्यानंतर भागीदारी खूप चांगली बनवलेली युवराज सिंग आणि मोहम्मद कैफने. त्यानंतरचा सगळा रामायण तुमका माहिती असा, पण यावेळी 5व्या विकेटसाठी जमलेली ही भागीदारी तुटली गेली. हे तीनही बॅट बघा जे असत, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी
या स्पर्धेतले वैयक्तिक पारितोषिक. या तुटलेल्या भागीदारीनंतर आता मात्र मैदानावर असा रोहित जो साथ देतो सुमितला. 5000 वनडे क्रिकेटचा इतिहास काल पूर्ण झाल्यानंतर या इतिहासात एकमात्र खेळाडू असा ज्यांनी 3 वेळा डबल सेंचुरी आपल्या नावे केली आणि त्याच खेळाडूचं नाव स्ट्रायकर यांच्या दिशेने रोहित. संघ अडचणीत असताना रोहित स्ट्रायकर एंडवर. तिसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचा बॉल अर्जुन राठोड. 5 बॉल मध्ये अर्जुनने खर्च केले 13 रन पण एक महत्वाची विकेट तर त्यांनी मिळवली. शेवटच्या बॉलवर पूल तर असा पण हे पूल फक्त 1 रनचा पुरतो. 3 षटकांचा झालो खेळ समाप्त आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर रन झाले 29 फॉर 5. रवले शेवटचे 12 बॉल 26 धावांची गरज आणि या 12 बॉल मधली यानंतरची महत्वाची ओव्हर असली ती बी अ किंग ओव्हर. ज्या ओव्हर मध्ये टार्गेट तुमच्यासाठी 14 रन्सांचा. डगआउट बघा मेन इन पिंक. यानंतर जी टीम दिसतली तुमका रत्नागिरी वॉरियर्स गौरव नागवेकरच्या नेतृत्वाखाली आणि या टीमचं डगआउट सज्ज असा. आपली रणनीती सज्ज करताना हे सगळे खेळाडू या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आपण बघतो बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 पॉवर्ड बाय दीपक दादा पवार, को पॉवर्ड बाय SSS श्री साई स्पोर्ट. आजच्या दिवसातल्या पहिल्या 2 मॅच मध्ये 36 रन्सांचा पाठलाग अगदी सहज झालो पण या मॅच मध्ये पाठलाग असा मोठो 55 रन्सांचो आणि तो पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरींची समाप्ती. रन झाले 29 आणि आता उरले शेवटचे 12 बॉल. 12 बॉल आणि 26 रन दोन्ही बाजून समान संधी. कोण जिंकतलो ही मॅच कारण दोन्ही बाजून समान संधी. या ओव्हर मध्ये जर 14 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवले तर हातचे 4 आणि जर त्यापेक्षा कमी बनवले तर वाढणारा टार्गेट. बॉलिंग मार्क फॉर मजीद राईट हँड ओव्हर द विकेट. 8 ते 10 पावलांचा खूप सुंदर रिदमिक रनअप. त्यानंतर घेतलेली उडी लँडिंग पूर्वी रिलीज आणि त्यानंतर बॉलिंग आर्म नॉन बॉलिंग आर्म फ्रंट फूट बॅक फूट या सगळ्यावर सुरेख नियंत्रण माजिद कडसून पहिल्या बॉलवर. दुसऱ्या बॉलवर एज पहिल्या स्लिपच्या दिशेने दुसऱ्या स्लिपच्या दिशेने चेंडू 1 रन्सासाठी. एक रनचा मोठोसो फरक पडायचो नाही पण 1 रन सुद्धा महत्वाचा असं टार्गेटच्या दिशेने जाण्यासाठी. 2 तगडे संघ पूजा पवार 11 महाकाली समर्थ आडिवरे या मातब्बर संघामध्ये झुंज अस्तित्वाची आत्मसन्मानाची. कनेक्शन तर सुंदर असा लंगोट आणि लोंगर या दोघांच्या मधून जल जंगल आणि जमीन ओलांडून चेंडूवर आणण्याच्या दिशेने बिगिंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 6. बॅट मधून बाहेर पडलेलो 6 आणि त्यानंतर लागले फटाक्यांचे माळ. हे सलग दुसरं बिगिंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 6 सीमापार. आणि आता मात्र चलबिचलता नक्की होतली. एखादी बारीकची मासिक सभा ग्रामसभा मैदानावर नक्की लागतली कारण 2 सलग षटकार सुमितच्या बॅट मधून. 4 बॉल मध्ये 13 रन दिलेत. बी अ किंग ओव्हरचा टार्गेट होता 14 रन्सांचा आणि त्यामधले 13 तर इले 4 बॉल मध्ये. उरलेले 2 बॉल मध्ये माजिद कडसून वापसी होतली का. स्ट्रायकर एंडवर सुमित 6 बॉल मध्ये 3 षटकारांशी त्यांनी केले 20 रन. मॅचची सगळी सूत्र सध्या तरी सुमितच्या हाती असत. रन झाले 42. 8 बॉल मध्ये 13 ची गरज पण बी अ किंग ओव्हरचा टार्गेट थोड्या वेळानं कळतला. कट केला चेंडू हलक्या हातान कारण सुमितला माहिती होता या बॉलवर 1 रन सुद्धा 5 रन्साच्या लेवलचा असा
आणि तो एक रन्स ज्या एका रन्सामुळे आजचे 4 तेंका नक्की मिळतले. सध्या धावसंख्या झाली 43. 55चा टार्गेट आणि बी अ किंग ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी. शेवटच्या बॉलसाठी रोहित स्ट्रायकर एंडवर. ती झुंजार मॅच परत एकदा डोळ्यासमोर आठवली. 4 विकेट लवकर गेल्यानंतर जमलेली जोडी. मैदानभर सूत्र हाती घेतली सुमितने युवराज सिंग प्रमाणे. शेवटचा डॉट बॉल. 4 ओव्हरींची सांगता झाली पण या ओव्हरमध्ये बी अ किंग ओव्हरचा आव्हान होता 14 रन्सांचा ता पूर्ण केला बॅटिंग करणाऱ्या महाकाली समर्थ आडिवरे टीमने आणि त्यामुळे त्यांना मिळतले हातचे अजून 4 रन. ते 4 रन ऍड केल्यानंतर धावसंख्या झाली 47 आणि त्यामुळे आता सुधारित इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर येत आला. 55 धावांचं 5 लाख म्हणजे उरले शेवटचे 6 बॉल आणि गरज 8 रन्सांची. 6 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सगळ्या मॅचची सूत्र आपल्या हाती घेतली होती बॉलिंग करणाऱ्या पूजा पवार 11ने. आदरणीय नगरसेविका पूजाताई पवार अगदी मनपूर्वक तुमचे आभार असत. आपल्या वॉर्ड मधल्या खेळाडूंका एका मोठ्या व्यावसायिक स्पर्धेची संधी आणि त्या संधीमुळे भविष्यातले स्टार खेळाडू घडावेत या उदात्त हेतूतून आपल्या वॉर्ड मधल्या खेळाडूंसाठी या स्पर्धेची त्यांनी केलेली एंट्री. धन्यवाद आदरणीय नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पवार. या टीम मधल्या प्रत्येक खेळाडूच्या मागे मोठ्या बहिणीप्रमाणे उभे असणारे या टीम ओनरचे आभार. शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये पूजा पवार 11 की महाकाली समर्थ आडिवरे. 2 तगडे संघ एक काटेकी टक्कर. 3-3 अशा नाजूक स्थितीमधून या संघान दिलेली झुंज ही नक्कीच कौतुकास्पद असा. एक सेट बॅटर सेकंडच्या दिशेन सुमित आणि ह्या नाव जरी फुलाचा असला तर हे का फ्लॉवर समजा नकात कारण ह्यो असा टीमचो पुष्पा. 7 बॉल मध्ये त्यांनी केले 21. शेवटच्या ओव्हरीचं पहिलं बॉल सोडून दिलो. पंचांचो इशारा होईल वाईट बॉलचो. एक रन्स महत्वाचा असा तुमच्याकडे बचावासाठी फक्त 8 रन शेवटच्या ओव्हरीत आणि अशा वेळी पहिल्या बॉलवर वाईड म्हणजे नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे ह्या मालवणी म्हणीची आठवण. शेवटच्या रवले 6 बॉल 7 रन्सांची गरज. जिलान संघाचं कॅप्टन बॉलिंग मार्कवर. एक मोठा रनअप असा जवळपास 12-14 पावलांचा. राऊंड विकेट कनेक्शन तर नव्हता. एका रन्सासाठी वळली पावला जोपर्यंत विकेट किपर चेंडू अडवता. 1 रन आउटची संधी आणि हे क्रिकेट मधली आत्महत्या. हा बॉल मुजामार आणि हे क्रिकेट ची आत्महत्या इतकी क्लिअर कट असा ज्या आत्महत्येची खैच्याही पोलीस स्टेशनला नोंद होऊची नाही. पंचयादी नसतली तपास नसतलो पोस्टमार्टम नसतलो डायरेक्ट क्लेम समरी ए रिलीज होतली. ही क्रिकेट मधली महागडी आत्महत्या. सुमित माघारी परतलो. खरा तर सुमितने या रनसाठी धावणं ह्योच एक आतताई प्रयत्न होतो कारण यष्ट्यांच्या मागे मर्यादित क्षेत्र असा डायरेक्ट हिट सुद्धा होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे स्ट्रायकर यांच्या बॅटरने स्ट्रायकर एंड सांभाळलो. त्याची अपेक्षा होती की सुमित तिथपर्यंत पोहोचतलो कारण जर त्यांनी स्ट्रायकर एंड सोडलो असतो तर स्ट्रायकर एंडवर सुद्धा धावबादची शक्यता होती. नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने जिलानने केली करामत बघा. सेट बॅटर सुमित माघारी परतलो आणि आता इक्वेशन बदलला. 5 तो नो बॉलचो. या नो बॉलवर एज असा यष्ट्यांच्या मागे यष्टीची सुद्धा केला गेला आणि बघूया डिसिजन पंचांचो.
ब्युटी आउट, रनआउटच्या स्वरूपात मिळतेली विकेट या बॉलवर. पण त्यानंतर इक्वेशन बदलला. प्रत्येक बॅटरची आवडीची खूण यानंतर तुमका बघूक मिळतली. उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतरचं बॉल असतो तो फ्री हिट. त्या फ्री हिटच्या बॉलसाठी प्रत्येक बॅटर अगदी आतुरतेने वाट बघत असता. देव सुद्धा ज्यांनी पाण्यात ठेवलेले असतात. तो फ्री हिटचा बॉल कॅप्टनला मिळतलो. परत एकदा दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर. यादीच्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा हे दोनही कॅप्टन एकमेकांच्या समोर गेलेले. मैदानावरच्या पंचांचा जो डिसिजन दिलो नो बॉल, त्यानंतर बॉलिंग करणाऱ्या टीमने म्हणजे पूजा पवार 11 ने रिव्ह्यू घेतलो आणि रिव्ह्यू मध्ये सुद्धा यो नो बॉल ठरलो. म्हणजे आमचे ऑफिशियल्स किती दर्जेदार असत त्याचं हे उदाहरण. विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर, गौरव भागवत या आमच्यात रत्नागिरीच्या तीनही सुपुत्रांचं अभिनंदन या फेअर निर्णयासाठी मैदानावरच्या पंचांच्या. बदलला इक्वेशन. ऍक्शन रिप्ले बघा. यष्ट्यांच्या मागे विकेट किपरने केलेली करामत होती. 5 चेंडू आणि 5 धावा. पण प्रीटचा बॉल कॅप्टन संदीप साठी, कॅप्टन झिलान कडसून. 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना डॉट बॉल आणि अजून एक रनआउट. कॅप्टन्स डिपार्ट्स. कैफ आणि जहीर खानने भारतीय संघात तो सामना जिंकून दिलेलो. पण यावेळी महाकाली समर्थ आडिवरे टीम संघासाठी मोहम्मद कैफ कोण म्हणतलो. 8 विकेट गेले. शेवटचे 2 जोडी आता शिल्लक असत. 4 बॉल शिल्लक, 5 धावांची गरज आणि स्ट्रायकर एंडवर रोहित, नॉन स्ट्रायकर एंडवर दिनू आणि बॉलिंग मार्कवर कॅप्टन झिलान. शॉट मिळवण्याचा निशाण, अजून एक विकेट आणि आता शेवटची जोडी मैदानावर. शेवटची जोडी मंदार स्ट्रायकर एंडवर आणि त्याच वेळी या एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट ज्यांनी आपल्या नावे केले. कॅप्टन झिलान. शेवटच्या 3 बॉल शिल्लक, 5 धावांची गरज आणि आता हे सामनो लो बीपी आणि हाय बीपीच्या पेशंटसाठी रवलो नाही. शेवटच्या 3 बॉल, 5 धावांची आवश्यकता आणि मैदानावर सामना बघण्यासाठी वरुण राजाची सुद्धा उपस्थिती. 3 चेंडू आणि 5 धावा. शेवटची जोडी मैदानावर. बॉलिंग मार्कवर झिलान. बॉल पडलो, खाली रवलो. भारतीय संघासाठी शेवटच्या जोडीन मिळवून दिलेलो अशक्य प्राय विजय जर तुमका आठवत असत तर ती जोडी होती प्रज्ञान ओझा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण. कसोटी मधलो तो विजय होतो. पण यावेळी या दोन्ही खेळाडूंची कसोटी असा. ही शेवटची जोडी, मालवणी भाषेत ज्याका बियाचो कोंबो म्हटलं जाता, ती शेवटची जोडी मैदानावर. 50 रन. शेवटच्या 2 बॉल आणि 5 रन्सांची गरज. अजून एक चेंडू. आता बॉल येईल शेवटच्या सामना येईल आता शेवटच्या बॉलवर.
सामनो होतो खय आणि गेलो खय. ऐन मोक्याच्या क्षणी मैदानावर थोडीशी घसरगुंडी, रोलिंग स्केटिंग, या सगळ्याचा अनुभव खेळाडूंकडून सुद्धा असा. ज्याप्रमाणे या आधीच्या मॅच मध्ये कोल्हापूरचो तांबडो पांढरो प्रतीक पाटीलने शेवटच्या बॉलवर षटकार मारून सामनो जिंकवलो, यावेळी मंदारकडून ती अपेक्षा असा. एक बॉल 5 रन्सांची गरज. सुमित खेळेपर्यंत सामनो हातात होतो, पण सुमित गेल्यानंतर पत्त्यांचो बंगलो जणू काय झालो. बॉलिंग मार्कवर थोडीशी घसरगुंडी. या रेनी क्रिकेटचा वैशिष्ट्य असा. या रेनी क्रिकेटमध्ये कधी तुमका रोलिंग स्केटिंग बघूक मिळताला, कधी आईस स्केटिंग बघूक मिळताला, कधी कोकणातली शेतीची चिखलधुनी बघूक मिळतली, कधी चिखल कालो जो असा गोयाचो तो आठवतलो, आणि कधी ख्रिश्चन बांधवांचो सांजाव सुद्धा. शेवटचो एक बॉल 5 रन्सांची गरज. मंदार आणि जिलान फुलटॉस बॉलवर शॉट तर सुंदर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या हाती एक साधा सोपं झेल आणि जिलानने आपल्या टीमला मिळवून दिलो एक अशक्यप्राय विजय. एक दमदार भागीदारी झाली होती. सुमितने सामनो प्रतिस्पर्धी टीमच्या नरड्यातून बाहेर काढलेलो, पण शेवटच्या ओव्हरमध्ये जिलान आपल्या टीमसाठी खंबीर उभं राहिलो. चट्टान की तरह बाजी प्रभू देशपांडेंप्रमाणे त्यांनी खिंड लढवली आणि आपल्या टीमला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिलो. वेल प्लेड पूजा पवार 11. या सुंदर विजयासाठी तुमचं अभिनंदन. आणि महाकाली समर्थ आडिवरे या मॅच मध्ये 3-3 वरसून एक सुंदर झुंज आपण दिलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, आभार. अजूनही तिसऱ्या पंचांकडे प्रतीक्षा आहे. हा बॉल हायटेड होता का, बीमर होता का, वेस्ट साईडच्या वर होता का? अजूनही थोडस टेन्स वातावरण आहे. दोन्ही बाजूनी हृदयाची धडधड वाढलेली. दुनियादारीचं गाणं आता प्रत्येकाच्या हृदयात वाजतंय, टिक टिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढली ठोक्यांची. एक बॉल मध्ये 5 धावांची गरज होती. फुल टॉस होता. मंदारने चेंडू तोडवला. लॉंग ऑफच्या दिशेने झेल तर टिपला गेलाय आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलाय या बॉलवरच्या बीमरच्या निर्णयासाठी. ही होती का फेअर डिलिव्हरी, असेल का बीमर? तोपर्यंत पुढची मॅच इव्हनिंग क्लब वन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. द टीम रत्नागिरी वॉरियर्स इज गोइंग टू बॅट फर्स्ट. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स फेअर डिलिव्हरी. ओयूटी आउट. ऑल आउट होते टीम शेवटच्या बॉलवर. महाकाली समर्थ आडिवरे. पण आपण दिलेली झुंज कौतुकास्पद होती. महाकाली समर्थ आडिवरे संघ आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या पूजा पवार 11 संघाचे मनपूर्वक अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर चौथी लढत इव्हनिंग क्लब वर्सेस रत्नागिरी वॉरियर्स.